जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। आज आपण आसरांवरचा तिसरा भाग प्रदर्शित करत आहोत। याआधी आपण आसरांवरती एकूण 2 भाग बनवलेले आहे। ज्या दर्शकांनी हे भाग बघितले नसतील मी त्यांना विनंती करेल की त्यांनी आसरा भाग 1, आसरा भाग 2 आणि त्यानंतर आजचा हा आसरा भाग 3 बघावा, जेणेकरून आसरांच्या मूळ संकल्पनेपासून त्यांच्या प्रकाराविषयी, त्यांच्या नैवेद्याविषयी, त्यांच्या साधनेविषयी इत्थंभूत माहिती आपणापर्यंत पोहोचेल। आपण पहिल्या भागामध्ये बघितलं की देवरूपी आसरा म्हणजे काय, दुसऱ्या भागामध्ये आपण बघितलं यक्षरूपी आसरा म्हणजे काय, त्यांची नावं सुद्धा आपण बघितली आणि आज आपण बघणार आहोत दैत्यरूपी आसरा। मुळामध्ये हा विषय निर्माण होईल की गुरुजी दैत्यरूपी आसरा ह्या असूच कसं काय शकतात, कारण मुळामध्ये आपली संकल्पना आहे की दैत्य म्हणजे राक्षस आणि राक्षस म्हणजे ज्याचे मोठे मोठे सुळे दात बाहेर आलेले असतात, मोठे मोठे शिंग असतात, जे नरमांस भक्षण करतात, गरीब आणि दुबळ्या जनतेला लुबाडतात, छळतात किंवा त्यांचा संहार करतात, अशी एक प्रकारची नरसंहारक जातीची व्यवस्था म्हणजे असुर किंवा राक्षस किंवा दैत्य। मग आसरांची जर आपण देवी म्हणून पूजा करतो, मातृका म्हणून पूजा करतो, तर आसरा नेमक्या दैत्य रूपामध्ये असणं शक्य कसं काय आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपण देणार आहोत। त्यासोबतच विश्लेषण सुद्धा करणार आहोत। बघा, मुळामध्ये विशिष्ट जाती कुळामध्ये जन्मल्यानंतरच तो व्यक्ती मनुष्य, देव, सूर, नर, किन्नर किंवा असुर असू शकतो असं नाही। जसं मी तुम्हाला सांगतो की आपण जर पुराणांचे दाखले बघितले, त्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं की लंकेचा राजा रावण याचा वध प्रभू श्री रामचंद्राने केला। रावण हा ऋषीच्या पोटी जन्माला आलेला मुलगा होता, त्याचे वडील ऋषी होते, त्याची आई राक्षस कुळातील होती, म्हणजे अर्ध ऋषी आणि अर्ध राक्षस असं एकत्रित बीज तत्व रावणामध्ये होतं। असा हा क्षत्रिय असणारा रावण स्वतःच्या कर्मामुळे असुर म्हणून गणला गेला, कारण त्याची वृत्ती आसुरी होती, त्याची वागणूक आसुरी होती, त्याचा आहार, आचार आणि विचार हे सुद्धा आसुरी होते, त्यामुळे आपण असुरांचा राजा रावण असं म्हणतो। दुसरं उदाहरण आपल्याला पुराणांमध्ये आढळतं, ते म्हणजे राजा कार्तवीर्याचं। राजा कार्तवीर्य हा मुळामध्ये भावसार समाजाचा होता, क्षत्रिय कुलवंतच होता। क्षत्रिय कुळामध्ये जन्म घेऊन प्रचंड पराक्रम गाजवून सुद्धा कार्तवीर्याने ज्या वेळेला जमदग्नी नावाच्या ऋषींचा वध केला, त्यावेळेला त्याला ब्रह्महत्येचं पातक लागलं आणि कार्तवीर्याची गणना म्हणजेच सहस्रार्जुन राजाची गणना, कार्तवीर्याला 2 नावे होती, एक सहस्रार्जुन, दुसरं कार्तवीर्य। तर ब्रह्मा ऋषीचा वध केल्यामुळे, जमदग्नीचा वध केल्यामुळे कार्तवीर्याची गणना असुरांमध्ये केल्या गेली, दैत्यामध्ये केल्या गेली, म्हणजेच कार्तवीर्याला दैत्य स्वरूप प्राप्त झालं। ज्या ज्या ठिकाणी रेणुका मातेचं मंदिर असतं, यल्लमाचं मंदिर असतं, येमाईचं मंदिर असतं किंवा रेणुका रूपातील कुठल्याही स्वरूपाचं मंदिर असतं, त्या ठिकाणी कार्तवीर्य हा दैत्य रूपामध्ये बसवलेला असतो। म्हणजे बघा, रावण असो किंवा कार्तवीर्य दोन्हीही ब्राह्मण कुळामध्ये किंवा क्षत्रिय कुळामध्ये जन्म घेऊन सुद्धा स्वतःच्या कर्मामुळे असुर श्रेणीला प्राप्त झाले। त्याच पद्धतीने हा जो आसरांचा तिसरा प्रकार मी आज सांगणार आहे, ह्या आसरा दैत्य नसून, राक्षस नसून, स्वतःच्या कर्मामुळे किंवा त्यांचं जे नेचर आहे, जो त्यांचा विचार आहे, आचार आहे, यामुळे त्या दैत्य श्रेणीमध्ये येतात। आता ह्या आसरांची स्थानं नेमकी कुठे असतात, तर ही नदीच्या काठी असतात, मोठ्या विहिरींच्या काठी असतात, ओढ्याच्या काठी असतात किंवा पाणवठ्याच्या जवळसुद्धा असतात। मुळामध्ये यक्षरूपी आसरा आणि ह्या दैत्यरूपी आसरा ह्या दोघींनाही ओळखणं मोठं कठीण आहे। त्याचं कारण असं आहे की दोघींचाही मानपान जवळपास सारखा आहे, परंतु तरीसुद्धा ते ओळखावं कसं, तर बघा, यक्षरूपी अप्सरा किंवा आसरा ह्या मनुष्याला कल्याणजनक असतात, भक्ताचं कल्याण करणाऱ्या असतात, सुखादुःखामध्ये भक्ताची मदत करणाऱ्या असतात, तसेच त्या शांत स्वभावाच्या असतात। त्यांना तुम्ही त्या ठिकाणी जो नैवेद्य देता त्या बदल्यामध्ये त्या तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतात आणि ह्या यक्षरूपी अप्सरांचं किंवा आसरांचंच वारं भक्ताच्या अंगामध्ये येऊ शकतं।
या उलट ज्या ह्या दैत्य कुळातील आसरा आहे ह्या मुळामध्ये आसुरी वृत्तीच्या असतात। याचाच अर्थ की एखाद्या दुबळ्या व्यक्तीला पछाडणे, दुबळ्या व्यक्तीची छळवणूक करणे किंवा अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी किंवा मंगळवारी शुक्रवारी एकटा दुकटा व्यक्ती जर त्यांच्या पाणवठ्याजवळ गेला, विहिरीजवळ गेला, जलाशयाजवळ गेला तर त्या व्यक्तीचा पाय धरून त्याला पाण्यामध्ये ओढून नेणे, त्या व्यक्तीचा बळी घेणे, त्या व्यक्तीचा जीव घेणे, असे प्रकार ह्या आसुरी वृत्तीच्या आसरा करताना आपल्याला दिसतात। आता मुळामध्ये ह्या आसरा ज्या आहेत यांना मनुष्याचा बळी घेण्याची गरजच काय, हा सुद्धा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ शकतो। तर मुळामध्ये त्या व्यक्तीचा बळी घेऊन त्या व्यक्तीची आत्मा ह्या अप्सरा गिळंकृत करतात, गिळून टाकतात, खाऊन टाकतात आणि स्वतःची आसुरी शक्ती वाढवतात। जितके जास्त बळी ह्या आसरा घेतील तेवढी त्यांची उग्र शक्ती वाढत जाते। अशा पद्धतीनुसार ह्या कुपित स्वरूपाच्या, कोपी स्वरूपाच्या, शीघ्र कोपी स्वरूपाच्या आसरा असतात। यांचा नैवेद्य नेमका काय असतो, तर यांचा नैवेद्य हा पिसाच्या योनी सदृश्य असतो। म्हणजेच दही भात असेल, नारळ असेल, लिंबू असेल, नंतर त्यासोबतच बकऱ्याचं किंवा कोंबड्याचं मांस असेल, त्या ठिकाणी कोंबडीचं अंड असेल, अशा पद्धतीचे शुद्र नैवेद्य यांना फार जास्त आवडतात। हेच नैवेद्य आपण यक्षरूपी आसरांना किंवा देवरूपी आसरांना दाखवत नाही, त्यांना ते स्वीकार राहत नाही। आता मुळामध्ये ह्या आसरांची निर्मितीच कशी होते हा सुद्धा एक प्रश्न निर्माण होईल। तर मी सांगतो, ह्या अतिशय खालच्या श्रेणीतील कनिष्ठ रूपातील आसरा असल्यामुळे यांची निर्मिती सुद्धा पिसाच्या योनीतून झालेली असते। म्हणजे काय, तर एखाद्या वेळेला एखादी बाळंत स्त्री मरण पावते। अशा बाळंत स्त्रीला जुन्या काळामध्ये नदीकाठी, जलाशयाकाठी, विहिरीकाठी पुरण्याची प्रथा होती। गड्डा खणला जाई, त्या गड्ड्यामध्ये मीठ टाकलं जाई आणि या मिठामध्ये या बाळातीन स्त्रीचा मृतदेह पुरला जाई आणि तिची खून म्हणून, तिची निशाणी म्हणून त्या ठिकाणी एखादा शेंद्राचा दगड ठेवला जाई आणि तिच्या कुटुंबातील ठराविक व्यक्ती दरवर्षी तिच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी किंवा इतर सणातिवारीच्या दिवशी दर्शनाला त्या ठिकाणी जात आणि तिला नैवेद्य वगैरे देत। याबरोबरच दुसरा एक प्रकार हा आहे की बऱ्याच वेळेला काही कुमारिका मुलींचे विहिरीमध्ये पडून, जलाशयामध्ये पडून मृत्यू होतात। अशा व्यक्तींच्या आत्मासुद्धा पिशाच्य योनीला प्राप्त होऊन त्या जलाशया ठिकाणी राखणदारी करतात आणि तो जलाशय स्वतःच्या मालकीचा आहे असं समजू लागतात, त्यासुद्धा ह्या आसरा स्वरूपाला प्राप्त होतात। तिसरा प्रकार म्हणजे जुन्या काळी कडेलोट करण्याची एक प्रथा होती। कडेलोट म्हणजे काय, तर एखादी विहीर किंवा कूपनलिका किंवा एखादा, कूपनलिका तर त्या काळामध्ये नव्हत्या, परंतु आपण विहीर समजूया, पाणवठा समजूया, एखादी मोठी वाम किंवा बारव समजूया, ही जर कोरडी गेली तर त्या ठिकाणी एखाद्या जिवंत सुवासिनी स्त्रीचा बळी दिला जाई। याचे उदाहरण आज सुद्धा आपल्याला सांगता येतील। मग ह्या ज्या बळी गेलेल्या स्त्रिया आहे, या बळी स्त्रियांचा आत्मा सुद्धा त्या पाणवठ्याचं रक्षण करत असे किंवा करत असतो आणि त्यांना सुद्धा आसरा स्वरूप प्राप्त होतं। अशा स्त्रिया नेमक्या कोण, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की एक चित्रपट आला होता, ज्या चित्रपटाचं नाव आहे अंगाई। अंगाई ह्या चित्रपटामध्ये सांगितलेलं आहे, एक जुनी खरोखरची कथा सांगितलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 200 ते 250 वर्षापूर्वी भवानी नावाचा तलाव खणला गेला। हा तलाव पूर्ण कोरडा होता। या तलावाला पाणी लागण्यासाठी तिथे जिवंत सुवासिनी स्त्रीचा तिच्या मुलासोबत बळी द्यावा असं एका ठिकाणी सांगण्यात आलं, एका महाराजांनी सांगितलं आणि चक्क त्या कुळामध्ये असणाऱ्या पाटलाच्या सुनेने स्वतःच्या लहान अपत्यासोबत, लहान बाळासोबत स्वतःचं आत्मबलिदान त्या भवानी तलावामध्ये दिलं आणि अशा तऱ्हेने त्या तलावाला पाणी लागलं। त्या ठिकाणी आजसुद्धा ती जी महिला होती त्या महिलेच्या नावाने आसरा म्हणून तिची दुर्डी पाण्यामध्ये सोडण्यात येते। वर्षातून एकदा तिचा वाजत गाजत मानपान दिला जातो आणि त्या ठिकाणी तिला आसराचं, देवीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। दुसरं असंच उदाहरण आपल्याला मंगळवेढा ह्या गावामध्ये आढळतं। मंगळवेढा ह्या गावामध्ये
गोपिकाबाई किंवा गोपाबाई नावाच्या एका स्त्रीने स्वतः विहिरीला पाणी लागावं म्हणून कोरड्या विहिरीमध्ये स्वतःचं आत्मबलिदान दिलं आणि नंतर त्या विहिरीला पाणी लागलं. तर त्या ठिकाणी आजसुद्धा गोपाबाईची विहीर म्हणून मंगळवेढ्यामध्ये त्या विहिरीला ओळखलं जातं. आणि त्या विहिरीचं पाणी चाकण्याच्या आधी, वापरण्याच्या आधी किंवा त्या पाण्याचा वापर करण्याआधी गोपाबाईची परवानगी मागावी लागते. तिला त्या ठिकाणी खणा नारळाची ओटी, नैवेद्य, नारळ, लिंबू इत्यादी वस्तू अर्पण केल्या जातात. म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्यातील त्या भवानी तलावातील बळी गेलेल्या स्त्रीचा आत्मा असो किंवा मंगळवेढ्यामध्ये त्या ठिकाणी बळी गेलेल्या स्त्रीचा आत्मा असो, ह्या दोनही आत्मा जरी पुण्यात्मा असल्या, चांगल्या कर्मासाठी त्यांनी स्वतःचं आत्मबलिदान दिलेलं असलं तरीसुद्धा त्यांना त्या ठिकाणी आसरा स्वरूप प्राप्त झालेलं आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. मग बघा, जुन्या काळामध्ये एक सती प्रथा होती. सती प्रथा म्हणजे ज्या सुवासिनी स्त्रीचा पती तिच्या आधी मृत पावत असे त्याच्यासोबत त्या स्त्रीला सती जावं लागत असे. ही एक अतिशय अमानुष प्रथा होती, ज्यामध्ये अनेक विधवा स्त्रियांना त्यांच्या पतीच्या देहासोबत अक्षरशः जाळून टाकलं जात असे. आता ज्या वेळेला ह्या सतीचं सरण रचलं जात असे तर ते जास्त करून मोठी विहीर, तलाव, जलाशय, ओढा यांच्या काठावर रचलं जात असे. आणि त्या ठिकाणची पद्धत अशी होती की ज्या स्त्रीचा पती मृत झाला त्या स्त्रीने त्या जलाशयामध्ये स्नान करून बाहेर निघावं आणि ओल्या वस्त्राने सरणावरती बसावं आणि तिचे वस्त्र सुकण्याच्या आधी त्या सरणाला अग्निडाग देण्यात येत असे. आता अशा स्त्रिया फार तळमळून त्या ठिकाणी मृत्यू पावत आणि अशा सती गेलेल्या स्त्रियांची स्मारकं, सतीच्या शिळा, त्यांच्या नावाने त्या ठिकाणची समाधी किंवा काही ठिकाणी त्यांना शेंद्राच्या दगडामध्ये स्थान जलाशयाच्या काठी दिलेलं आपल्याला आढळतं. अशा प्रकारच्या जलाशयाकाठी गेलेल्या सती म्हणजेच बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील दासखेड या ठिकाणी ओढ्याच्या काठावरती अशा एका सतीचं स्थान आहे, ज्या सतीला त्या ठिकाणी आसरा मानण्यात येतं. त्यासोबतच आमच्या गावाच्या नजीकसुद्धा एका शेतामध्ये अशा अनेक सती गेलेल्या स्त्रियांच्या समाध्या आहेत, ज्या ठिकाणी जवळच खळखळ वाहणारा ओढा आहे आणि या ओढ्याच्या काठावरच सती गेलेल्या स्त्रियांच्या नावाने दगड मांडून त्यांची पूजा करण्यात येते, त्यांना आसरा स्वरूप मानण्यात येतं. कारण काहीही असो, ती स्त्री सती गेलेली असो, तिने आत्मबलिदान दिलेलं असो, ती बाळंतपणामध्ये वारलेली असो किंवा तिचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालेला असो, अशा सुवासिनी किंवा कुमारिका स्त्रियांची आत्मा पिशाच्य योनीला प्राप्त होऊन त्या ठिकाणी भटकते. त्यामुळे तिचा नैवेद्यसुद्धा कनिष्ठ प्रकारचा असतो आणि असे पिशाच्य आत्मा म्हणजेच दैत्यरूपी आसुरी वृत्तीच्या आसरा एखाद्या वेळेला समोरच्या भाविकाला, भक्ताला छळूसुद्धा शकतात, त्यांचा बळीसुद्धा घेऊ शकतात. मग मुळामध्ये त्यापासून बचाव नेमका कसा करावा? तर अमावस्या, पौर्णिमा, शुक्रवार, मंगळवार या तिथींना या वेळेमध्ये सकाळी 12 वाजेपासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत अशा स्थानांवरती एकट्या दुकट्याने प्रवेश करू नये. त्यासोबतच ज्या ठिकाणी असे स्थान असतील त्या ठिकाणी लघुशंका म्हणजेच लघवी आणि लॅट्रिन म्हणजेच संडास ह्या गोष्टी टाळाव्या. अशा ठिकाणी थुंकणे टाळावे, अशा ठिकाणी घाण करणे टाळावे. जर तुम्ही त्या ठिकाणी नैवेद्य देण्यासाठी गेला असाल तर त्या ठिकाणी नैवेद्य देत असताना त्या ठिकाणी त्या आसरांची माफी मागावी. त्यांना सांगावं की मी तुमचा मान तुम्हाला देण्यासाठी आलेलो आहे, परंतु तुमची कृपादृष्टी माझ्यावरती ठेवा, कुठलाही माझा अपाय होऊ देऊ नका. आणि ह्या आसरांना राग येईल असं कुठलंही चुकीचं वर्तन आपण त्या ठिकाणी करू नये. तर अशा पद्धतीनुसार आसरांचे 3 प्रकार मी या ठिकाणी सांगितलेले आहेत. तो पहिल्या भागामध्ये देवरूपी आसरा, दुसऱ्या भागामध्ये यक्षरूपी आसरा आणि तिसऱ्या भागामध्ये आज आपण आसुरी वृत्तीच्या दैत्यरूपी आसरा, त्यांचे प्रकार, त्यांची निर्मिती नेमकी का होती याची सविस्तर माहिती बघितलेली आहे. ह्या ज्या दैत्यरूपी आसरा असतात यांना काही ठिकाणी शेंदूर लावल्या जातो, तर काही ठिकाणी त्यांना गुलाल आणि फक्त कुंकू लावण्यात येतं, काळे पाषाण असतात. साहजिकच एक प्रश्न निर्माण होतो की ह्या अप्सरा आसरा ओळखायच्या कशा? तर बघा, देवरूपी आसरा ह्या तर आपण पूजू शकत नाही, त्यांचं दर्शन घेऊ शकत नाही, कारण त्या प्राण्याच्या स्वरूपामध्ये आहे. दुसऱ्या ज्या यक्षरूपी आसरा आहेत यांची मंदिरं असतात, त्यांना शेंदूर लावण्यात येतो, त्यांची दुर्डी भरण्यात येते, त्यांची ओटी भरण्यात येते, त्यांची आरती करण्यात येते, त्यांचं वारंसुद्धा अंगामध्ये येतं. अशा ह्या देवता सदृश्य असणाऱ्या यक्षरूपी आसरा त्यासुद्धा ओळखणं सोप्या असतात.
आणि ह्या ज्या मी दैत्यरूपी आसरा सांगितल्या ह्या ओळखण्याचं प्रमुख लक्षण म्हणजे त्या ठिकाणी त्या पाषाणांना शेंदूर नसतो, ते काळे पाषाण असू शकतात. यत कदाचित जर त्यांना शेंदूर जरी असेल तरी त्यांच्या नैवेद्यावरून आपल्याला त्या ओळखू येतात. कच्चं अंड असेल, लिंबू असेल, दही भात असेल, अशा पद्धतीचा किंवा बकऱ्याचं कोंबडीचं मांस असेल असा कनिष्ठ प्रतीचा उतारा सदृश्य नैवेद्य त्यांना दिला जातो. या पद्धतीच्या नैवेद्याला आपण योग्य नैवेद्य म्हणू नाही शकत, कारण ह्या सर्व वस्तू ज्या आहे ह्या उतारा स्वरूप आहे. अशा पद्धतीच्या आसरांना आपण दैत्यरूपी आहेत, आसुरी वृत्तीच्या आहेत, सहजपणे ओळखू शकतो. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे किंवा मला मेसेज करून नक्की कळवा. त्यासोबतच अनेक भाविक भक्तांची ही समस्या आहे की मला फोन करण्यासाठी त्यांना माझा लवकर नंबर मिळत नाही. प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा संपूर्ण पत्ता आणि माझा मोबाईल नंबर, व्हॉट्सॲप नंबरसुद्धा दिलेला आहे. परंतु बऱ्याच जणांना डिस्क्रिप्शन बॉक्ससुद्धा ओपन करता येत नाही. ही तक्रार मला अनेक जणांनी केली आहे. या सर्वावरती तोडगा म्हणून इथून पुढे प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी मी माझा नंबर देत जाईल. तिथून तुम्ही माझा नंबर मोठ्या सोप्या पद्धतीने घेऊ शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा. तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश.